आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषेला मिळालेला अभिजात मराठीचा बहुमान हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे. मराठी असे आमची मायबोली, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. संत कवी, साहित्यिक, लेखक, नाटककार, कवी, इतिहासकार यांनी समृद्ध केलेली आपली मराठी भाषा. भाषा सौष्ठव, सालंकृत भाषा, भाषेतील सौंदर्य स्थळ ही सर्व विशेषणं आपण वाचत किंवा ऐकत असतो. परंतु आज इथे ही जी दोन व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ना, त्यांच्या कार्यात मराठी भाषेची श्रीमंती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि ऐकायलाही मिळते. यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की या दोघांचे मराठी भाषेवर मनापासून प्रेम आहे आणि या मातृभाषेचा त्यांना सकारात्मक असा अभिमान आहे. अन्यथा तो दुराभिमान ठरू शकतो. विजय केंकरे, निपुण नाट्य दिग्दर्शक, अभिनेते. आता मला इथे आल्यावर हे देखील कळलं की ते साहित्यिकही आहेत. त्या आज सांगायला किंवा एक चांगला योगायोग असा की त्यांनी अभिनय केलेला माया हा चित्रपट आज प्रदर्शित होतोय. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षी त्यांनी अभिनय केलेला मराठीत गाजलेला दशावतार हा चित्रपट रिलीज झाला होता आणि आपल्या दुसऱ्या पाहुण्या रोहिणी दिनावे, दूरदर्शन मालिकांमधील ख्यातनाम लेखिका. गमत बघा, विजयने आजवर 100हून अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. 100हून अधिक. 40 वर्ष रंगभूमीवर कार्यरत आहे आणि रोहिणीने आजवर 80 दूरदर्शन मालिकांसाठी 30,000 एपिसोड्सचं लेखन केलं. सोपी गोष्ट नाही. आपण त्याबद्दल तिच्याशी बोलूच. गंमत अशी आहे, 100हून अधिक नाटकांचे कित्येक हजारात झालेले प्रयोग लक्षात घ्या, गणित लक्षात घ्या. ते हजारो तास, तसंच एपिसोडचा लेखनाचा आणि प्रसारणाचा एकूण वेळ. जर या सगळ्या वेळेची आपण बेरीज केली तर एखादा माणूस ह्या वेळेत चालत जलप्रवास करू शकेल. खूप कौतुकास्पद आहे. विजय, सुरुवातीला मला थोडं हे विचारावं असं वाटतं की आपण म्हणतो नाटक हे भाषा समृद्धीचं, विस्ताराचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आम्हाला ऐकायला आवडेल की तुझी नाट्य प्रवासाची सुरुवात कशी झाली. नमस्कार. सगळ्या रसिकांचं मनापासून स्वागत. ठीक आहे. दुसरं हॅलो. नमस्कार. सगळ्या रसिकांचं स्वागत. प्रसादने हा जो प्रश्न विचारला मी आम्हाला नाटकात यायची सवय आहे, त्याची काळजी करू. हॅलो हॅलो. ठीक आहे. तर आता माझा नाट्यप्रवास वगैरे वगैरे फार कठीण आहे, पण माझ्यासाठी ते सांगणं सोपं आहे कारण माझ्या घरातच नाटक. माझे वडील लावणीमध्ये ते नाटकात होते, माझी आई नाटकात होती, माझे आईचे वडील तात्या आंबेडकर मुंबई मराठी साहित्य संघाची सुरुवात त्यांनी जे केली त्या मंडळीमध्ये ते होते. त्यानंतर गोवा हिंदू असोसिएशनमध्ये माझे आजोबा, बाबांचे वडील. त्यामुळे माझ्या घरामध्ये आणि माझी सख्खी मावशी सुद्धा करमत. त्यामुळे माझ्या घरात नाटक होतं. त्यामुळे मला पर्याय नव्हता. खरं तर मुंबई मराठी साहित्य संघात कळत्या वयात जो रोज जाऊन एक नाटक बघायचं ही प्रथा होती. परंतु त्यामुळेच नाटकात यायचं नाही असा माझा निर्णय खरं तर झाला. कारण मला एकच दिसत की आई वडील आपल्याला मिळतच नाही की कुठेतरी इकडे जात आहे तिकडे जात आहे. ते जे वय असतं त्या वयापासून नाटकात शिरायचं नाही असं ठरवलं. त्यामुळे माझा नाटकातला प्रवेश हा अपघाताने झाला. मी नाटक बघत होतो,
खेळायला झाले टुर्नामेंट. त्यावेळेस वसईला बॅटिंग विकेट्स असायचं. मग टेनिस बॉल क्रिकेट खेळायला मिळालं. पण त्यानंतर मी कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना एक मोठा अभिनेता विजय गोखले तो माझ्या वर्गात होता. त्याने मला रंगमंचावर पाठवलं की जा ना तिकडे काहीतरी सुरू आहे. मी तिकडे गेलो आणि खुर्च्या टाकून बसून एक नाटकाचं पुस्तक फिरत होतं. तेव्हा मला कळलं की बहुधा की काय ऑडिशन आहे नाटकाची. सुधाकर वाचायचा होता एकच कारण सुधाकर वाचून पुढच्या माणसाला दिली आणि माझी निवड केली. आणि त्यानंतर त्या नाटकाचा जो प्रयोग झाला त्यावेळेस रवींद्रभाई ठेकर नावाचं आपल्याला नाट्यगृह होतं ते पूर्ण भरलेलं. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा पोदार कॉलेज गर्दी सगळी. माझं नाटकाचं नाव होतं अनवर. मी प्रवेश घेतला आणि समोरच्याला किरण अनवर कैसे हो अशी हाक म्हणली आणि ही माझी नाटकाची सुरुवात. त्यानंतर मी ठरवलं काही गरज नाही या क्षेत्रात हे आपलं क्षेत्र नाही. त्यानंतर मला पुरुषोत्तम बेर्डेच्या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डेने ढकलला आणि तिथे मी 3 महिने नाटकाची तालीम केली देवस्की नावाने आणि मी नाटकात पहिल्यांदा काम केलं. आणि त्यानंतर आता पुढची 40 वर्ष लोकांना त्रास देत होते काम करून. तू आता जो उल्लेख केलास की क्रिकेटर किंवा क्रिकेट तुझं क्रिकेट प्रेम किती अनुभवलं आहे मला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे त्याबद्दल. तर त्याबद्दल सांग ना. तू क्रिकेट खेळत होतास पण नंतर नाटकाशी निगडीत झालास. तर क्रिकेट हे बाजूला पडलं का किंवा तुला त्या करिअर करावं असं वाटत होतं का? नाही पूर्णपणे बाजूला पडलेलं. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी सुद्धा T10 नावाची टुर्नामेंट खेळली पाहिजे. ते असं बाजूला पडत नाही. पण एक वय असं येतं म्हणजे आपल्या लक्षात येते आपल्याला पुढे या क्षेत्रात काही होणार नाही तेव्हा ते खेळणं बंद केलं. म्हणजे मी अजूनही क्रिकेट प्रेमाने बघतो, त्याच्यावर वाद भांडण मारामारी करतो. पण हे नाही. पण मला उपयोग त्या खेळाचा असा झाला कारण क्रिकेट हा आता T20 असला तरी छोटा खेळ नाही. तो बराच वेळ चालणारा खेळ आहे. तर त्यामुळे ना त्या खेळातून समोरच्याची शरीर भाषा शारीरिक भाषा कळायला मदत की हा माणूस आज आला. आपण म्हणतो आज हा रन्स करणार नाही, आज हा खेळणार नाही, याचं काय तो चालत येतानाच आपल्याला कळत. आणि दुसरं म्हणजे एक मी माझ्या ज्या टीम्स होत्या त्या टीमचा कॅप्टन होतो. तर त्यामुळे मला तिकडे नेतृत्व होती. नाटक आपण कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो दिग्दर्शकाला. तर तो तसा या खेळाचा उपयोग झाला. पण तो खेळ पूर्णपणे गेला नाही. आता फक्त दुःख होतं लवकर जन्माला आल्याचं. कारण आम्हाला मॅच खेळायचे 125 रुपये मिळायचे तेव्हा. एखाद्या कंपनीत खेळायचं तेव्हा 225 रुपये. आज ते 225 कोटीवर गेले. त्यामुळे आता थोडं पुढे जन्माला आलं असतो तर जरा मजा आली असती, जास्त हे क्रिकेट खेळता आले असते. पण त्या खेळाने आनंद दिला आणि नाटकात आनंद घेतच. पण आम्ही असंच म्हणू की तू त्यावेळी जन्माला आलास हेच बरं झालं. ते उत्तम दिग्दर्शक मराठी रंगभूमीला मिळाला नसता. रोहिणी तू तर मराठी भाषेमध्ये एम.ए. केलंस बरोबर. मराठी भाषा साहित्य याविषयी तुझ्या मनात आस्था कशी निर्माण झाली याविषयी ऐकायला आवडेल. आणि नंतर या मालिका लेखन क्षेत्रात शिरकावणे प्रवास कसा झाला. कारण असे बाबा तुम्हाला सांगायला आवडेल आपण डेली सोप्स बघत असतो. वाटतं काय सोपं आहे अरे काय तिकडे जायचं आणि काम करायचं. पण पडद्यामागे काय हालचाली चालतात आम्ही तिघांनी अनुभवलं आहे. आणि त्या लेखिकेचं किंवा लेखकाचं काम किती महत्त्वाचं असतं याबद्दलही रोहिणी तुझ्या पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर सर्वप्रथम साहित्य मराठी भाषा याविषयी तुझ्या मनात आस्था कशी निर्माण. सगळ्यांना नमस्कार. जसं विजयने सांगितलं तसंच आमच्या घरामध्ये सुद्धा साहित्यिक वातावरण होतं. कारण वडील कवी आणि लेखक वसंत निनावे. त्यामुळे आमच्यावर संस्कार आधीपासूनच झाले लहानपणापासून. ते घरामध्ये अनेक पुस्तकं होती म्हणजे साहित्याची लहान मुलं म्हणजे आम्ही लहान असताना सगळी चांदोबा वगैरे चिरवळपणाची वेगळी वेगळी पुस्तकं अशी होती. तर सतत वाचन वगैरे वडील नेहमी सांगायचे की वाचत राहा त्याच्याने तुम्हाला वाचनामध्ये गोडी निर्माण होईल, साहित्याबद्दल गोडी निर्माण होईल. आणि थोडीशी आपल्याकडे प्रतिभा आईवडिलांकडनं येतेच. त्यामुळे वडिलांची प्रतिभा माझ्यामध्ये आली आहे. हे मला खरं तर माहीत होतं. मी 10व्या वर्षी कविता लिहिली. गंमत म्हणजे माझ्या
चुलत आजोबा. तर वडिलांना वाटतं की हिच्यात काहीतरी आहे बाबा. तर त्यांच्याकडे ते दिवाळी अंकासाठी यायचे, कविता घेण्यासाठी येऊन. तर माझ्याकडे सुद्धा छापून यायला लागल्या. तरी मला वाटायचं की वडील कौतुक करतात. पण जेव्हा अंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेमध्ये राम पटवर्धन जे सत्यकथेचे संपादक होते, त्यांनी पहिलं पारितोषिक दिलं आणि त्यांनी लिहिलं की माझा विश्वास बसत नाही की एक महाविद्यालयीन विद्यार्थी इतकी चांगली कविता लिहू शकतो. तेव्हा मला वाटतं की नाही, आपण काहीतरी लिहू शकतो. आणि मग अनेक स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा या क्षेत्रामध्ये मी शीर्षक गीताने सुरुवात केली. मनाकडे संस्कार नावाचं एक शीर्षक गीत होतं. तिथून माझं त्या मालिकेमध्ये मी काम सुद्धा केलं. ते सुरुवात ॲक्च्युली माझ्या अभिनयाने झाली. पण मी अधिकारी बंधू जे आहेत त्यांच्याकडे मी मराठी मालिकांचं हिंदीमध्ये रूपांतर करत होते. ते लिहिताना मला कळलं की मालिका कशी लिहायला हवी. आणि त्याच दरम्यान मला अधिकारी म्हणजे गौतम अधिकाऱ्यांनी विचारलं की तुझ्याकडे पत्रकारिता या विषयावर काही गोष्ट आहे. तर गंमत अशी तेव्हा मी मंत्रालयामध्ये काम करत होते. मंत्रालयातर्फे लोकराज्य नावाचं एक मासिक घ्यायचं, त्याची मी उपसंपादिका होते आणि नंतर संपादिका झाली. तर तिथे तू जो मगाशी प्रश्न विचारलास की तुला कशी काय आवड निर्माण झाली, तर विषय काय महाविद्यालयामध्ये तर अनेक पुस्तकं वाचली. भाषाशास्त्र, रसशास्त्र, मराठी कथा, कादंबरी, नाटकाचा पौराणिक अभ्यास वगैरे वगैरे आम्ही केलं होतं. अर्थात मालिका लेखनाचा त्याचा फक्त तुमची चांगली भाषा उपयोगाला येते एवढाच होता. खरं मला नेहमी वाटतं की लेखनासाठी माणसं वाचता आली पाहिजे. त्याच्याने आपल्याला खूप मदत होते की कशी तुम्ही कॅरेक्टर्स रंगवता वेगवेगळे. तर हे सगळं काम करत असताना मंत्रालयामध्ये मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, नंतर पत्रकार, पोलीस सगळ्याशी आमचा संबंध यायचा. तेव्हा ते सगळं माझ्या मनामध्ये टिकून ठेवत होते नकळतपणे. आणि तेव्हा त्यांनी जेव्हा विचारलं की पत्रकारिता विषय तुझ्याकडे आहे का, तेव्हा मी ती मालिका दामिनीची कथा, दामिनी नावाची मालिका जर तुम्ही कोणी पाहिली असेल तर ती कथा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. कारण मी नेहमीच म्हणते की दामिनी प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असते, फक्त ती व्यक्त व्हावी लागते. माझी आई 11 वर्ष आजारी होती. त्या काळामध्ये मी इतक्या गोष्टींना तोंड दिलं की माझ्या मनामध्ये त्या सगळ्या व्यवस्थेबद्दल, आपल्याकडे जी यंत्रणा चालते त्याबद्दल जो उद्रेक होता त्या पात्रामधून तो मी व्यक्त केला. आणि तिथून म्हणजे खरं तर काहीही माहीत नव्हतं की कशी मालिका लिहिल्या जाते, दैनंदिन मालिका. कारण त्याच्या आधी मराठीमध्ये एकही दैनंदिन मालिका आलेली नव्हती. हिंदीमध्ये आल्या होत्या पण मी नोकरी करत असल्यामुळे मी कधी पाहिलेल्याच नव्हत्या मालिका. तर तेव्हा मी माझंच एक तंत्र विकसित केलं की दैनंदिन मालिका कशी लिहायला पाहिजे. आणि हळूहळू लिहित गेले. आणि मला विजय कदमनी ते आपले कलाकार आहेत त्यांनी पण सांगितलं होतं की रोहिणी नावं पण अशी अप्पा, दादा अशी नावं ठेवून ती लोकांना जवळची वाटतील अशी. आणि ती सगळी पात्र लोक म्हणायचे की आम्हाला शेजारच्याच वाटतात. उदाहरणार्थ आनंद सागर यांचं सांगते की त्यांनी एवढं काम केलं माहितीच आहे, पण त्या मला म्हणायच्या की मला असं वाटतं आयुष्यात मी काहीच काम केलं नाही, शेजारच्या काकूनच काम केलंय, इतकं लोक मला ओळखतात. आणि सुदैवाने खूप ती गाजली आणि तिथूनच सुरुवात झाली. दामिनी ही दूरदर्शन मालिका जसं आपल्या रोहिणी म्हणाली, त्याने मराठी विश्वामध्ये दैनंदिन मालिकांचं युग सुरू झालं. मला त्या आभाळवाल्या आणि त्यानंतरचे दामिनीचं शीर्षक गीत सुद्धा सगळ्यांच्या लक्षात असेल. दामिनी दामिनी असं कानावर पडायचं कुठे रस्त्यावरून चालताना समजायचं आता दामिनी सुरू झालं. आणि प्रतीक्षा लोणकर हिला आजही तो दामिनी म्हणून ओळखतात. आणि माझ्यामध्ये त्यानंतर क्षितिज लोकनी तुमच्या भाषात दामिनीच्या मुलीचा रोल केला होता. पण हे सगळं ऐकल्यावर मी एवढंच म्हणेन की रोहिणीच्या रूपात रोहिणी नक्षत्र मालिका विश्वाला लागतात. कारण मग अशी म्हटलं तसं दूरदर्शन मालिका लिहिणं हे सोपं काम नाही आहे. तुमचे पेशन्स, मराठी भाषेवरचं प्रभुत्व हे खूप तिथे कामी येतं. आणि म्हणूनच मला मगाशी तुला एक प्रश्न पडला होता की तू मराठी भाषा याबद्दल कितपत आग्रही असतेस? मी खूप असते आग्रही. कारण उत्तम आणि प्रमाण मराठी भाषा वापरली जावी माध्यमामध्ये असं माझं कल्पन मत आहे. मालिकांमध्ये जर वेगवेगळ्या गावातले
भाषाच बघशील तर तशी भाषा आपल्याला वापरताना दिसत नाही याचं क्लिक वाटतं. त्याच्यावरून मला आठवण झाली आमच्या जाहिरात क्षेत्रामध्ये डबिंगची वेळ जेव्हा येते तेव्हा मूळ भाषा ही हिंदी असते आणि मग क्लायंट ठरवतो की 10 किंवा 12 भाषांमध्ये म्हणजे ज्या रिजनल लँग्वेजेस आपण म्हणतो त्याच्यात त्याचं डबिंग करायचं. तर गेल्याच आठवड्यात आम्ही जाहिरात डब करत असताना हिंदीत असं होतं की तेज धूप में आपकी त्वचा को निखारे ये मतलब जे काय असेल पण मराठीत त्याचं भाषांतर असं आलं होतं या तिखट उन्हात तिखट ऊन हे मी तरी अनुभवलं नव्हतं. पण आता गमत पुढे असते की ते लिहून आलं आहे तर क्लायंटला आपण हे समजवावं लागतं की बाबा मराठीत तिखट उन्हाळा विशेषण नसतं कधी. त्याला पटतं नाही कारण तो अमराठी असतो की त्याला मराठी भाषा येत नसते ठीक आहे. पण तुमचा प्रश्न असतो मग आता काम कसं करायचं ह्याच्याऐवजी तू त्याचा ऑप्शन काय घेणार आहेस किंवा प्रखर ऊन हा शब्द जर मला माहितीच नसेल तर मी तिथे काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मराठी वाचन असेल किंवा आपला शब्दसंग्रह असेल हे खूप आवश्यक ठरतं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. किंवा आणखी एक जाहिरात होती तिथे आजी आजोबा निवांतपणे गॅलरीत बसले म्हणजे आपण म्हणतो आयुष्याच्या संध्याकाळी चहा पीत बसले आणि काहीतरी माझ्यामध्ये LIC किंवा तत्सम विमा पॉलिसी अशी जाहिरात होती आणि त्या आजी हिंदीत असं म्हणाल्या की दिन कैसे निकले कुछ पता ही नहीं चला. आता त्या सर्व भाषांमध्ये जेव्हा याचं डबिंग करायचं ठरलं तर मराठी त्याचा अनुवाद किंवा भाषांतर असं आलं होतं दिवस कसे गेले काही कळलंच नाही. आता नुसतं भाषांतर म्हणून बघा तर काही चुकीचं नाही पण मराठीमध्ये दिवस गेले याचा फारच वेगळा अर्थ निघतो आणि आम्ही हे जेव्हा क्लायंटला समजावून सांगितलं तर पुन्हा दोन प्रश्न आला आता ठीक आहे ते नको करूया पण आता काय करूया. मग आम्ही असं घेतलं होतं की दिवस कसे सरले काही कळलंच नाही. पण हा सरले शब्द आमच्या जर एखाद्याला माहितीच नसता तर तो बोलून गेला असता की दिवस कसे गेले आणि मग आमचे दिवस कुठे गेले कसे गेले असते काही कोणाला सुरू. तर याच्यावर आणखी एक छान आहे टाटा टीची एक जाहिरात होती त्याचं शेवटचं टॅगलाईन अशी होती फ्रॉम टी लिव्ह टू टी कप अशी त्याची टॅगलाईन होती. त्याचं मराठी भाषांतर आपण काय करू चहाच्या पानापासून चहाच्या कपापर्यंत असे लिहून आलं. पण आमच्यात एक सुशील सुर्वे म्हणून आहे त्यांनी असं एक छान सुचवलं की चहाच्या पानापासून चहा पानापर्यंत. आता चहा पान ही जी संज्ञा आहे ती आपल्याला ठाऊक असेल तरच तिथे उपयोगी येऊ शकते. त्यामुळे याच्याशी निगडीत जे तुला मला असं विचारायचं आहे की तुझ्याशी नेहमी बोलताना गप्पा मारताना मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की तुझं भाषा उच्चारण हे बरंच स्थान आहे आणि तू त्या बाबतीत आग्रही पण असतोस. तर तू याबद्दल आम्हाला काय सांगशील. ते बरंचदा नाही कल्पना नाही पण खरं तर लौकिक अर्थाने मराठी माझी मातृभाषा नाही. माझी मातृभाषा कोकणी आणि ती गोव्याची कोकणी. आपण त्याचा आता मराठीचा खूप प्रभाव त्याच्यावर पडला आहे पण मूळ जी कोकणी आहे ती जरा वेगळी आहे. पण त्यामुळे मला असं वाटतं शाळा फार महत्त्वाची आहे. माझ्या दृष्टीने ज्या शाळेत माझं शिक्षण झालं मुंबईत आणि त्या काळामध्ये मराठी माध्यमातली मुंबईत ज्या काही सर्वोत्तम शाळा होत्या त्यापैकी पालमोद विद्यामंदिर ही मराठीतली सर्वोत्तम शाळा. पार्ले केळं चिकित्सक समूह या सगळ्या त्या काळामध्ये मराठी तर त्या माध्यमात शिक्षण घेतल्याचा खूप उपयोग झाला. त्यानंतर कानावर जे मराठी पडलं म्हणजे घरामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचं येणं जाण्यावर आत्ता असल्यामुळे त्याचा उपयोग आहे. पण आत्ता तो मराठी म्हणाल त्याची छोटी गंमत सांगतो. 1986-87 साली आम्हाला NCTA स्कॉलरशिप मिळाली. मी वामन इंगळे आणि अंबरीश देशमुख आम्ही आणि आमचे मालक किंवा त्या सगळ्याचे प्रमुख होते पु ल देशपांडे आणि एक चौधरी नावाचे कारकून काम करत होते आणि पुलंना काहीतरी फाईल आली होती. ती फाईल
ते गिरस्त घेऊन आले आणि ती 11 वाजता येणार होती, ते साधारणपणे 12:15 घेऊन आले. तर मुलं म्हणाले की अरे चौधरी इतका वेळ का लागला? तो म्हणाला मी कामात व्यस्त होतो म्हणून हे येऊ शकतो नाही. बरं, मग मुलं म्हणाले की आता पुढची जी फाईल आहे ती दुपारी 2 वाजता मला घेऊन जायची आहे, तर तू 1 वाजेपर्यंत मला आणून दे आणि समप्रमाणात मोकळा असशील तेव्हा घेऊन ये. तर त्या चौधरीला कळलं नाही. तर मुलं म्हणाले व्यस्त हे गणिताचं परिमाण आहे, माणूस कामात व्यग्र असतो. आज आपल्याला दूरध्वनीवर काय ऐकू येतं? भ्रमणध्वनीवर मी व्यस्त आहे. हे कुठलं मराठी आहे? हे कुठलं मराठी आहे? आणि का हा व्यस्त हिंदीवरून आला? मग जर आपल्याकडे व्यग्र हा शब्द आहे तर म्हणूया की व्यग्र. त्यानंतर सर्रास लोक अगदी मोठ्या समारंभामध्ये अमुक व्यक्तीचं दैदिप्यमान कारकीर्द असं मी ऐकलं. हो, दैदिप्यमान, हो दैदिप्यमान असा शब्द मराठी भाषेत नाही आहे. माझं म्हणणं आग्रहाबद्दल नाही, माझं म्हणणं एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जे काही बोलता ते मराठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. परोक्ष हो, अपरोक्ष नाही. परोक्ष हे अपरोक्ष कुठून आलं? तुम्हाला सुस्वागतम नाही हो, स्वागतमच आहे मराठी. तो सु कदाचित गाण्यामुळे लागला असेल, मला माहिती नाही. पण हे ह्या पण मजेशीर गोष्ट अशी आहे की एकदा विदर्भामध्ये गेलो असताना मला महेश एलकुंचवार म्हणाले की मी आमच्याकडे एक माणूस आहे, तो काय म्हणतो की नाही, तो मोबाईलला भ्रमणध्वनी न म्हणता कानशा म्हणत होतो. आपण जो कानाला लावतो तो कानशा, आणि जीन्स जी आपण घालतो त्याला तो दमकोंडी असं म्हणत होता. म्हणजे जे वस्त्र परिधान केल्यानंतर दम कोंडल्यासारखा होतो ते दमकोंडी. आता गंमत अशी आहे की हे शब्द आपण घ्यायला पाहिजे, कारण ह्याने तुमची भाषा समृद्ध होते. म्हणजे असलेल्या शब्दांची वाट लावण्यापेक्षा नवीन शब्द आत्मसात करू, त्याने आपली भाषा मला असं वाटतं समृद्ध होईल. आणि त्यानंतर अगदी खरं सांगायचं तर अगदी सुरुवातीला ज्या माणसांचा संपर्क आला त्यांचाही खूप फरक पडतो. म्हणजे उदाहरणार्थ मी डॉक्टर श्रीनाथ लागून बरोबर जेव्हा काम केलं, ते ओघवतं मराठी म्हणजे कसं, किती ओघवतं ते मराठी असावं. त्यानंतर माझ्या अगदी लहानपणी माझा सई परांजपेंशी संबंध आहे. सई परांजपेंची खासियत मला सांगतो, आता प्रसाद त्यांच्याबरोबर कार्यक्रमही करतो, त्या जेव्हा मराठी बोलतात तेव्हा मराठीच बोलतात. मी त्यांच्याकडे आत्ता एक नाटक तुझी माझी जोडी जमली नावाचं मला हवं होतं. तर मी म्हटलं सई मावशी मला ते नाटक हवं आहे. त्या म्हणाला त्याची पुस्तक छापलं गेलं नाही आहे, पण टंकलिखित प्रत माझ्याकडे आहे, ती घेऊन जा. ती इतक्या सहज टंकलिखित म्हणाली सई मावशी की हा शब्द आता कोणी उच्चारत सुद्धा नाही, पण तो इतका सहज आपण टाईप केलेली कॉपी म्हणतो कारण आपल्याला कळतं. माझं त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण इतके छान म्हणजे आता तुम्ही अग्निरथ गमना दोहपट्टिका म्हणू नका, ते शक्य आहे. पण आपल्याकडे जर उत्तम मराठीत काही शब्द असतील तर आपण ते वापरावे. निदान ते काय आहे हे आपण समजून घ्यावं असं मला वाटतं. पण मला विचारशील तर जर माझ्यावर बऱ्याच मराठीचं संस्करण झालं असेल तर ते शाळा आणि त्यानंतर डॉक्टर लागू असतील, दिलीप प्रभावळकर असतील, भक्ती बर्वे असतील, या सगळ्या पासून अगदी आत्तापर्यंत काही अभिनेत्री आनंद इंगळे खूप लोक असे आहेत त्यांचं ओघवतं आणि अतिशय उत्तम मराठी आहे. ते मराठी बहुधा कानावर पडल्यामुळे असेल, कारण माझ्या घरी माझे वडील आजी आजोबा वगैरे सगळेच कोकणी बोलतात. म्हणजे मला सुद्धा मातृभाषा कोकणी बोलता येतं, पण माझ्याकडे शब्द म्हणणार नाही. माझं व्याकरण चुकणार नाही, पण माझ्याकडे शब्द म्हणणार नाही. पण त्यामुळे माझं जी भाषा मी बोलायला लागलो ती मराठी होती आणि ती ऐकून कदाचित
जास्त सुधारले आणि त्यांचा नवीन किती सुदैवी आहे त्यांचा त्यांच्या नावाला गौरव दिला त्यांचा प्रत्यक्ष परिचय प्रत्यक्ष भेट म्हणजे ते मला माहिती नाही किती लोकांना हा योग येतो पु ल देशपांडे आपले साहेब असं शिरवाडकर कामेटकर तेंडुलकर अशा मंडळींची प्रत्यक्ष परिचय असणं संध्याकाळी एखाद्या शनिवारी समोर बसून विजयाराजा दीक्षेच्या घरात शांता शेळकेंची गप्पा मारणार हे मला किंवा सहज जाता जाता विंदा करंदीकर भेटणं मला मी माझ्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट सांगतो पुढे जाण्यापूर्वी कसा परिणाम होतो आम्ही एक मराठीतल्या नाटकाच्या शेक्सपियरच्या भाषांतरांतर कार्यक्रम केला आणि त्याचे प्रमुख पाहुणे विंदा करंदीकर होते मी आणि माझा मित्र अरुण नाईक आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस विंदा म्हणाले मी कविता करणं बंद केलं पण आज तुमच्या कार्यक्रमाला येताना मला एक कविता सुचली आहे आणि ती मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतोय ऐकवतोय अजून बायकोलाही ऐकवलेली नाही आणि तुकारामाला शेक्सपियर भेटला ही विंदांच्या तोंडून कविता पहिला ऐकलेला मी माणूसही म्हणजे तुक्या आणि विजया यांची जी फार त्यांनी संध्याकाळी केली ती कविता म्हटली तर मला माहिती नाही हे संस्करण ऐकून झालंय त्यामुळे आणि थोडंसं वाचन तू म्हणालास ते बरोबर आहे ऐकणं ही एक कला आहे जी जोपासली पाहिजे कारण आपण ना समोरच्याचं बोलणं ऐकतच नाही आपण कधी एकदा बोलतोय ते आपण व्यक्त होणे म्हणतो मला व्यक्त व्हायचं म्हणजे काय असतं आधी जे आपल्याला मोठी माणसं लहानपणापासून सांगतात मोठ्यांचं ऐकत जा ते ऐकत जा हे त्या स्वरूपात सुद्धा असतं शांतपणे ऐका आणि मग प्रतिक्रिया करा जसे काही शब्द तुम्ही बोलत असताना मला आठवले वर्तमानपत्र हा शब्द मगाशी आपले वापरला असतो सर्रास आपण न्यूजपेपर पेपर असं म्हणतो किंवा उर्दूमधला गरम गरम हा नुकता असलेला शब्द आहे गरम सर्रास आपण सगळ्या गोष्टीला गरम म्हणतो त्याचं डोकं गरम आहे चहा पण गरम आहे आंघोळीचं पाणी पण गरम आहे पण त्याला सुद्धा आपल्याला किती प्रतिशब्द आहे कडक कडक पाणी असतं ऊन भात असतो वाफाळलेला चहा असतो असे अनेक शब्द आपण नाही वापरले तर ते वापरात राहणार नाही असं आम्हाला वाटतं मी छान मुद्दा सांगितला असतो की ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे आणि आपलं शब्दभंडार वापरलं पाहिजे वेळी तू मगाशी सांगतच होतीस की मालिका विश्वात मराठी भाषा योग्य प्रकारे बोलली जात नाही असा आरोप मलाही मान्य आहे पण मग लेखिका तुला काय करावं असं वाटतं किंवा तू काय सांगू शकतो त्यावर नाही होतं काय मालिकांमध्ये तुम्ही घरी बसून मालिका लिहिता पण ती जेव्हा तिथे चित्रीकरण होतं तिथे तो दिग्दर्शक असतो जो सांगतो नाटकासारखं तिथे नसतं आपण जे लिहितो ना ते बोलल्यात जातं असं नाही ते काय म्हणतात ठीक आहे ना मती त्याच्या कळल्याची कारण असं म्हणते त्यांना सोपं सहज वाटेल कसं ते संवाद बोलतात आणि आम्ही जे लिहितो आम्ही काहीतरी विचार करून ते लिहिलेले असतात चांगले चांगले संवाद लिहिले असतात पण ते कसे बोलल्यात जात नाहीत तिथे ते त्यांच्या पद्धतीने बोलतात म्हणजे कित्येक कलाकार म्हणजे मला म्हणजे म्हणताना सांगताना वाईट होतं की त्यांना ना मराठी येत ना त्यांना हिंदी येत ना त्यांना इंग्लिश येत ना त्यांना मनापासून वाटतं की आपण चांगलं मराठी बोलावं आपण शिकावं त्यांना कोणाला शिकवावंच वाटतं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये हे फारच वाईट झालेलं आहे म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की आपण लिहिलेला संवाद बोलल्या जाईल की नाही ही शंका वाटते तर त्यामुळे ही परिस्थिती फार वाईट आहे त्याबद्दल दूरदर्शन वाहिन्या ज्या वेगळ्या वेगळ्या आलेल्या आहेत खाजगी त्या सुद्धा आग्रही नाही आहेत त्यांना त्याच्याने फरक पडत नाही त्यांना फक्त त्याला TRP म्हणतात त्याच्याशी कर्तव्य आहे की तो आला म्हणजे झालं नुसतं नाट्य पाहिजे त्याला ड्रामा म्हणतो तो दिसला म्हणजे झालं कुणालाही भाषेबद्दल काहीही असताना हे अत्यंत वाईट चित्र आहे आणि मला असं वाटतं की हे म्हणजे सुधारलं पाहिजे हे मनापासून वाटलं पाहिजे हे त्या वाहिन्यांना वाटलं पाहिजे की आपलं काहीतरी कर्तव्य आहे चांगल्या तऱ्हेचं ची भाषा मराठीच्या वेगवेगळ्या मराठी भाषा समृद्ध आहे त्याच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत पण त्या बोलीभाषा सुद्धा व्यवस्थित बोलल्या जात नाही तर याबद्दल त्यांनी आग्रही असायला हवं असं वाटतं आम्ही सांगतो पण आता लेखकाला म्हणजे
दुर्दैवाने मराठी मालिकांच्या लेखकांना कोणीही मान देत नाही. त्यात काम करणाऱ्या सर्व कलाकारांना जवळजवळ असं वाटतं की मीच लेखक आहे आणि त्यांना काहीही कळत नाही आणि काय लिहिलंय असं करून ते स्वतःच बोलायला सुरुवात करतात. हे अतिशय दुःखदायक चित्र आहे आणि सुधारायला पाहिजे. जर मालिकांचा दर्जा सुधारायला हवा असेल तर मी इतकी वर्ष लिहिते, मला अत्यंत खेदाने असं म्हणावं लागतंय की काही मालिका सोडल्या तर बाकीच्या मालिका दर्जेदार नाहीत. विषय असो, मांडणी असो, भाषा असो, कशाचाही दर्जा राहिलेला नाही. म्हणजे तो आनंदच आम्हाला आता मिळत नाही लिखाणाचा की आपण काहीतरी एक चांगली व्यक्तिरेखा उभी केली, आपण यातून काहीतरी देतो आहे लोकांना. हे जे समाधान असतं लेखकाला, कलाकाराला, इतर जे काम करतात त्या कलाकारांना सुद्धा स्वतःमध्ये किंवा दिग्दर्शक त्याच्यासाठी म्हणायचं असेल तर ते पण त्यांना पण असं वाटत असेल की अरे मी काहीतरी चांगलं मांडलंय लोकांसमोर. तर भाषेच्या बाबतीमध्ये खूप आग्रही असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण खूपच आपण समृद्ध आहोत. आपल्याकडे इतके चांगल्या कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, त्यांची रूपांतरं होऊ शकतात. पूर्वी आठवते का विजय कथांवर आधारित मालिका व्हायच्या कमी भागांच्या. आता खरं तर दुगणं हेच आहे की कमी भागांच्या मालिका नाही, वारंवार आहेत. त्यामुळे त्यातला जो दर्जा आहे तो आपल्याच जात नाही, फक्त यंत्रासारखे छापले जातात असं झालं. प्रसादची गंमत सांगितलीच तर मी काही ऑडिशन वगैरे घेताना हॅमलेटचं स्वागत म्हणायला सांगितलं. तर ते हॅमलेटचं स्वागत म्हणायचं नाही तर सोडा म्हणजे अभिनेते कोण होते तसं त्यांनी वाचायला सुरुवात केली. दिस टू सॉलिड फ्लेश वूड मेक अशी मूळ होते. तर तो वाचायला लागला आणि जड कठोर शरीर वितळून काही जात नाही. अरे म्हटलं मित्रा, जड असा शब्द आहे, त्याला मुक्त आहे. जड असा शब्द नाही. जड म्हणजे वेगळं आणि जड म्हणजे वेगळं अर्थ आहे. तर त्याला ती माहितीही नव्हतं. अरे हे जड कठोर शरीर वितळून काढले जात नाही. आणि मला असं वाटतं की याचं रोहिणी म्हणाले कसं याचं सगळं हे आहे म्हणजे याचा संबंध ना वाचनाशी आहे. आणि दुसरं एक फार वेगळीच तर हल्ली वापरली जाते संज्ञा. काय फरक पडतो कळतंय ना मी काय म्हणतो ते. अरे पण ते जर तू चांगल्या पद्धतीने म्हणाला तर मला आनंद होईल आणि मला ते वारंवार तुझ्याकडे येऊन ऐकावं असं वाटेल. पण तू जर का मला कळते ना, कळलं परत नको ना, मग आपला संवाद संप्रेषण आपण बंद करून टाकू. तर हे असं होत नाही. आणि गंमत अशी आहे की याचं ना यांना सराव आहे ते ज्या पद्धतीने लिहितात. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. तुम्हाला नाटक बघायचं तर जावं लागतं, चित्रपट बघायचा चित्रपटगृहात तर जावं लागतं. हे म्हणजे अगदी हाताच्या अंतरावर आहे. त्यामुळे हाताच्या अंतरावर असलेल्या एका माध्यमात तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही जितक्या लोकांपर्यंत पोचताय तिकडे चांगल्या प्रकारे ते पोचवणं ही जबाबदारी खूप वाढते. आणि इतकं ते सक्षम माध्यम आहे आणि ते खरंच सक्षम पद्धतीने वापरलं जातंय का नाही याची शंका आहे. आणि म्हणून मुळात लेखकाविषयी आदर असणं हे गरजेचं आहे. नाहीतर तुमचं तुम्ही लिहा, तुमचं तुम्ही सादर करा, बघणारे बघा. छान मुद्दा आहे विजय तुझा. लेखन हे तर खूप सशक्त पाहिजे, त्यासाठीच वाचन पण पाहिजे. यावर अजून एक जाहिरात आठवली. इनरॉल नावाची कंपनी आपल्याला येणार होती. तर त्याची जेव्हा जाहिरात करण्यासाठी आली त्याची शेवटची ओळ अशी होती, वी विल नेव्हर हाईड एनिथिंग फ्रॉम यू. वी विल नेव्हर हाईड एनिथिंग फ्रॉम यू. तर सरसकट लिहिता आलं असतं की आम्ही तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही. पण एनरॉल ही व्हिजन निर्मितीशी संबंधित कंपनी येणार होती. त्यामुळे ज्या माणसाने त्याचं भाषांतर केलं त्याने असं केलं, आम्ही तुम्हाला कधीच अंधारात ठेवणार नाही. आता हे का होऊ शकतं? हा पुन्हा मुद्दा तोच आहे की आपली बोलण्याची भाषा ही जर आपण समृद्ध केली तर ती कामाची भाषा सुद्धा तेवढीच चांगली होऊ शकते. अन्यथा त्यातून मेरी मदत करोगी हे जे हिंदीत बोललं जातं ते हल्ली मराठीत असं केलं, तू माझी मदत करशील नाही
किंवा मी जेवण बनवलं असं मालिकांमध्ये सर्रास ऐकू येतो. मी स्वयंपाक केला म्हणजे स्वयंपाकानंतर मी जेवतो ते जेवण असतं. तर हा मूलभूत फरक आपण जर लक्षात घेतला सर्वांनीच तरच आपण आपली ही मराठी भाषा टिकवून ठेवू शकतो किंवा हा जो गौरव दिन आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने सादर करू शकतो. आता अनेक त्याच्याशी संबंधित की रूप नावाची जी गोष्ट आहे आणि आशय, तर तो मांडायची पद्धत खूप वेगळी असू शकते, पण मुळात ती समज असेल तर होतं. त्याचं छोटं उदाहरण, आज गोकुळात रंग खेळत वगैरे गाण्याची चाल सगळ्या लोकांना माहिती आहे, पण किती लोकांनी ती सुरेश भटांकडून ऐकली आहे? सुरेश भट हीच कविता, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या, या पद्धतीने म्हणतात. आणि त्यात ते असं म्हणायचं कार्यक्रमात याच्यात वॉर्निंग आहे. ते वॉर्निंग कसं एक शब्द वापरायचे. किंवा मला जे काही कवी आवडतात किंवा जे काही आहे ते, पण आज मला असंख्य गोष्टींमुळे बालकवी आवडतात वगैरे, पण असं म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर औदुंबर कोणाच्या डोळ्यामध्ये, पण मला आठवतं उद्ध्वस्त धर्मशाळा नाटकाचा शेवट, जिथे भिंत खचली कल्पून थांबलेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलानी बसुनी पारवातो खिन्न नीरसळे तांदळी बघातो, भिंत खचली कल्पून थांबलेला. ही डॉक्टर लागूनच्या आवाजातली पारवा माझ्या कानात आहे. तू त्या कवितेचं ते म्हणजे रूप आहे. मी बरोबर बोलतो पारवा माझा कवी ना. तर आता हे या पद्धतीने मला ते समजू शकतं की रोहिणीने लिहिलंय बाबा, ते लिहिल्यामध्ये तुम्ही विराम जास्तीचा का वापरा की तुमचा शब्द वापरून त्याची लय का बिघडवता? कारण ह्यांच्या लेखनात सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती लय, असं मला वाटतं. जसं मागे मी का वाद्यवृंदाचं निवेदन करत होतो आणि एक गायक होता ज्याला भाषेचा बंधच नव्हता. जे गाणं आहे, अंतरीच्या स्पंदनाने अंतराळे दिवा. तर अन हा शब्द वेगळा आहे. अन त्याने अंतराळे म्हणजे आपण गादी अंतरतो तसा तो उच्चारत होता. कार्यक्रम संपताना आम्हाला काही सांगावं लागतं, पण त्याला काही कळलंच नाही. हो का, असं आहे का, असं म्हणून तो निघूनही गेला. विजय, आपण मागचा जो मुद्दा आहे वाचन, तर तुझ्या तोंडून जेव्हा आपल्या गप्पा वगैरे किंवा मी ऐकत असतो तेव्हा तुझं वाचन या गोष्टीवर एकदम प्रेम आहे आणि तुझं वाचन अफाट आहे हे जाणवतं. म्हणजे संपर्कात आलेली माणसं खूप मोठी आहे. तर त्या लेखकांबद्दल किंवा काही पुस्तकांबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप आवडेल. प्लीज सांग. हो, म्हणजे खूप मोठा विषय आहे. फक्त याची सवय कशी लागली ते सांगतो. मला शिरस्ता असल्यासारखं पूर्वीपासून दिवसाला एक कथा वाचायची सवय होती. मग ती कुणाची असो, आता लागली की एक कथा वाचून संपायची सवय, तिथून कदाचित ते वाचन वाढत गेलं असेल. मी आता जुन्या पुस्तकांविषयी तुम्हाला सांगण्यात म्हणजे आपण इंग्रजीत कन्व्हिन्स म्हणतो तसं तुम्हाला त्याची आधीच सगळ्या बहुतेक गोष्टींची कल्पना आहे. फक्त मला एकच गोष्ट अगदी प्रामुख्याने सांगायची होती, ते आपले डिंपल प्रकाशनचे अशोक पुढे सुद्धा आहे की काळ होता साहित्यामध्ये जेव्हा गंगाधर गाडगे, दिवा मोकाशी, अरविंद गोखले, केजर पुरोहित, तुम्ही जी नावं घ्या, विजय राजाध्यक्ष, अगदी त्याच्या आधी विभावरी शिरोडकर किंवा टिकली एवढं तळवणे, देशपांडे, तर ही या प्रकारचं लेखन होत होतं. आज मला सांगायचं वाटतं की तो जो मराठी नवकथेचा काळ होता, खरं तर आज तशी परिस्थिती आहे आणि दुर्दैवाने
तुम्ही बालाजी सुतार काढून वाचा, तुम्ही किरण गुरव काढून वाचा, बाळूच्या अवस्थांतराची डायरी. हे जसं हे लंपन हे वर्ल्ड लिटरेचर म्हणायला पाहिजे इतकं प्रकाश नारायण संतांचं, तसं ही माणसं आता लिहितात. मी तुम्हाला 50 लोकांची यादी देऊ शकतो. पंकज भोसले, प्रणव सखदेव, किरण येले, संग्राम गायकवाड, किती लोकांनी मनोज बोरगावकरांची नदिष्ट वाचली आहे. अरे इतकं सुंदर लिहित आहे, इतकं सुंदर. आणि याचं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं कारण की यातलं ऋषिकेश गुप्ते आणि गणेश मंडळी जे शहरी लिहितात उत्तम, हे जर सोडले तर बहुतेक ही सगळी मंडळी गावात नाही. ज्या कारणासाठी एकेकाळी आम्हाला श्रीराम पेंडसे, मोदी दांडेकर, मी पुन्हा एकाची भ्रमणगाथा असेल किंवा गारंबी किंवा दुंबाडचं होत असेल, तर हे जे वाचत होतं तशी ही माणसं छोट्या गावातली आहेत. त्यामुळे त्यांचं सगळं लेखन मातीशी संबंधित आहे आणि म्हणून ते आपलं आहे आणि ते दुर्दैवाने लोकांपर्यंत पोचत नाही. याची एक अशोकमुळे माझी ती सहमत होती. इतकं सुंदर लिहितात. खरंच तुम्हाला सांगतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषेत लिहितात. तुम्ही विदर्भात गेला तर वेगळं, खानदेशात वेगळं. तर माझं म्हणणं ते समजून घेऊन रोज एक कथा वाचायला काय वेळ लागतो म्हणजे. आणि आपल्याकडे त्या जुन्या काळामध्ये जे उत्कृष्ट लेखक होते ते तुम्ही वाचतात, पण कधी कधी काढून माझी आवड म्हणून विलास सारंग वाचा, सिसिफस आणि बेलाक्वा काढून वाचा, चिरंतनाचा गंध काढून वाचा. तुमच्या लक्षात येते किती निराळ्या प्रकारचं हे आहे. अगदी खूप प्रसिद्ध कवी आपल्याला माहितीच आहे, ते तर जरूर वाचा. कुसुमाग्रज वगैरे. कधीतरी नामदेव ढसाळ काढून वाचा, कधीतरी अरुण कोलटकर काढून वाचा, कधीतरी नारायण सुर्वे काढून वाचा. ते तुम्हाला आतून हलवून सोडतात आणि तुम्हाला सुन्न करते त्यांची कविता. तर मला असं वाटतं सगळं उपलब्ध आहे. एक वाचायला काहीच हरकत नाही. म्हणजे ब्रेकफास्ट करताना वाचा, काहीतरी करताना, पण ती लागलेली जी सवय आहे ती टिकून राहिलेली सुदैव. म्हणून मला असं वाटतं की नवीन लेखक, नवीन पुस्तकं, तरी माझं थोडंसं दुर्दैवाने कविता वाचन कमी झालं की त्याबाबतीत की जास्त चांगलं सांगू शकत. पण खूप उत्तम कवी असणार कोणा दिलं तर वाचली जाते कविता, पण ती इतक्या प्रमाणात वाचली जात नाही. ह्या खंत आहे. नाटकांची पुस्तकं तर निघतच नाही. म्हणजे एक नाटक वाचून पूर्वीच्या काळी अशी पुस्तकं धरून नाटक बघायचे लोक की ते बरोबर आहे. मला आठवतं मी अगदी बालनाट्यातनं सुद्धा कामं करायचो, तर छोट्या पुस्तिका मिळायच्या बाहेर बालनाट्याच्या गाण्याच्या, सुधाकर करकरांच्या, रत्नाकर मतकरींच्या, चित्रपट गीतांच्या पुस्तिका तर आपल्यापैकी कितीतरी लोकांनी पूर्वी बघितल्या असतील. तर ते आहे, तर ते तुम्ही हे करा. मग माझं म्हणणं की तुम्ही आता आपण राजकारण म्हणतो किंवा राजकारणामध्ये मंडळींना आपण की बाबा ते राजकारणी आहे, पण मी तुम्हाला वानगी दाखल एक हे सांगतो. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, गीता राजवाडेंचं जे पुस्तक आहे त्याची कॉम्रेड श्रीपाद अमृत टांगेंची प्रस्तावना वाचा. पुढचं पुस्तक सोडा. तुम्हाला असं ओघवतं मराठी मोठ्या मोठ्या लेखकांचं सुद्धा वाचायला मिळणार नाही. 12 भाषणं ज्या प्रकारची तुमची विचारसरणी खाली असेल, ती केवळ भाषेच्या सौंदर्यासाठी सांगतोय. श्रीपाद अमृत टांगे जे मराठी लिहिलेलं आहे आणि आपल्याला टांगे वेगळ्या कारणासाठी माहिती होतं. तर माझं म्हणणं जमेल तितकं जे सुचवेल ते वाचा. काही वाचण्याने आपल्याला फरक पडत. माझं व्यक्तिचित्रण वाचा कितीतरी. आता स्मृतिचित्र तुमच्यापैकी बहुतेक लोकांनी वाचलं असेलच. तसंच मी आणखी एक मला फार आवडलेलं रेकमेंड करतो, ते म्हणजे मी मिठाची बाहुली, अंबरीश मिश्रांच्या आईचं, वंदना मिश्रांचं पुस्तक. काय गिरगाव उभा केला. नुसतं चरित्र नाही तर अखंड गिरगाव त्या पद्धतीने. आणि त्या काळातलं सगळं नाटक, गुजराती, मराठी
तर मला असं वाटतं की वाचा, खरंच वाचा, खूप वाचण्यासारखं आहे आणि ते रंजक आहे आणि रंजन हा शब्द प्रबोधन त्यात दडलेलं असतं. तेव्हा मी कुणी मोठा माणूस वगैरे नाही, मी आपल्या जाता येता हातात पडेल ते वाचतो. आणि आता रोहिणी म्हणाले त्याच्यात आणखी एक गोष्ट सांगतो, आणखी वाईट अवस्था होती ती विनोदाची. कारण इतकं पदरचं बोलतात मंडळी की त्या मूळ विनोदाचं सौंदर्य नष्ट होतं. एरवी ती भाषा तर आहेच, पण आपल्याकडे आहेत ना पु ल देशपांडे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, जी.बी. जोशी, रमा बिराजदार, शंकर पाटील, किती नावं देऊ की त्यांच्या विनोदाचं तुम्ही हा बिघडवला लय त्याची की तो विनोद नाही पोचत. तुमचा हे करायचं असेल तर तुमचा एक वेगळा स्टँडअप कॉमेडीचा कार्यक्रम करा, यांच्यावर अत्याचार करू. विजय, तू आता अमरीश मिश्रांचं नाव घेतलंस तर त्यांच्याच चौकाला उधळलेली मोठी हे पुस्तक तुम्ही आवर्जून घ्या. त्यातलाच एक लेख मी तुमच्यासमोर सादर करतो. छोटासा लेख आहे पण किती अर्थपूर्ण आहे बघा. गाढ मैत्री असं शीर्षक आहे. 50,000 वर्षांपूर्वीचा माणूस हा बिल्लार स्वभावाचा असणार असं म्हणतात. स्वयंपाक झाला की तो मोकळ्या मानावर उभा राहायचा, एक जोरदार आरोळी ठोकायचा. मित्रा, अरे कुठे आहेस तू? अरे जेवायला बसतोय, तू ये, एकत्र जेवू ये, असा त्या आरोळीचा अर्थ. आधुनिक काळातल्या शोभिवंत निमंत्रण पत्रिकेपेक्षा हे जंगली जोरकं सावरण जास्त आपुलकीचं वाटतं. 50,000 वर्षात जग किती बदललो, माणसांचे किती पवित्रे, किती डावपेच, समजायला कठीण गोष्टी. आपल्याला मला वाटतं समोरच्या माणसाला उत्साहाने तर मिठीच मारावी, पण तो तर हात मिळवायला देखील तयार नाही. तो शेर आहे, कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से, कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से. ये नए मिजाज का शहर है भाई, जरा फासले से मिला करो. बशीर बंद. या शहराचा नूर जरा वेगळा आहे. तिथे माणसांची अंतर ठेवून भेटावं हेच बरं. करोना व्हायरस प्रकरणे अलीकडचे आहे, पण आपण बरीच वर्ष क्वारंटाईनचं जगणं जगतो आहोत हे कधी आपल्या लक्षातच आलं नाही. आपलं स्नेह वर्तुळ हळूहळू आकर्षण चाललं आहे. निखळ रुद्रास मैत्रीच्या आनंदाला आपण पारखे होतोय. अहो, न आवडणाऱ्या लोकांची आपली यादी चांदोबाच्या गोष्टीप्रमाणे क्रमशः सुरू आहे आणि हेही आपल्याला ठाऊक नाही. सुशिक्षित माणसं ही जास्त असहिष्णू असतात हे नव्यानं सांगायची गरज नाही. दस्तऐवजीचं एक वाक्य, द मोर आय हेट मेन इंडिव्हिज्युअली, द मोर आय लव्ह ह्युमॅनिटी. माणूस आवडत नाही पण माणुसकीवर प्रेम आहे असं झालं की काय. आणि हे जर खरं असतं तर यापुढे मोठा पेच आहे. कारण दस्तऐवज हा दस्तऐवज होता हो, एका दिव्य वेळाला मारला होता. आपल्याकडे ती ताकद नाही, माणसं आवडत नाही, माणुसकीवर जीव जडत नाही, असं लग्न झालंय. नवी गोष्ट सुरू करायला कुठे जायचं आणि जुनी गोष्ट विसरायला कुठे जायचं. सुबह के दर्द को रातों की जलन को भूले, किसके घर जाए कि उस वादाशिकन को भूले. जान निसारत म्हणतात, सकाळी मनात उठलेली कळ, रात्री जीवाला लागलेली टोचणी हे सगळं विसरू म्हणता विसरता येत नाही. दिलेला शब्द न पाळणारा तो त्याला विसरण्यासाठी कुठे बळचा. बघा ना, पूर्वी असं व्हायचं, 4 माणसं एकत्र आली की राम गणेश गडकरींच्या आर्य महिला मंडळाची आठवण व्हायची नाही. आता सगळे निगरगट्ट दिसतात, खाऊन पिऊन सुखी, प्रसन्न नाही, खतरून हसतात, खळखळून नाही. अशी मैत्री तात्पुरती असते. टिपटॉप, परफ्यूम चिंब, क्षणसुखी आणि कोरडी. तिला पुढं येत नाही, धर्तीवर तिचं चांदणं पडत नाही, लाटा तिचं कौतुक करत नाही.
ही अशी मैत्री आहे ना की हॉटेलात जेवणाला येते आणि टेबलावर फिंगर बोल आला की संपते. मुंबईच्या बोलीभाषेत म्हणतात हाव तुझ्या बदी तुझ्या आगे उसी ने चल के लिए बेशुमार जख्म, आगे उसी ने चल के लिए बेशुमार जख्म, जिसने कहा था आपसे मिलकर खुशी हुई. बड्या पार्टीमध्ये आपण पाहिलंच नाईस टू सी यू असं म्हणणारा तो शुगरी सेल्फी माणूस हॅव कॅची लेटर असं म्हणून तिथून निसटतो आणि अशांची बौला गर्दी झाली. याच्याशी निगडीत महत्त्वाचा प्रश्न असा की सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲप फेसबुक ह्याचा मालिकांच्या आणि एकूणच कामाच्या दर्जावर परिणाम झालाय का? म्हणजे बघा असं दिसतं किंवा आपल्याला रील्समध्ये दिसतं की कित्येक कलाकार मालिकांच्या सेटवर रील्स बनवण्यात व्यग्र आहेत, पण स्क्रिप्ट, संवाद, भाषा यावर कोणीच मेहनत घेताना किंवा बोलताना दिसत नाही. याबद्दल तुला काय सांगायचं? नाही, कारण त्याला देखावा म्हणतो म्हणजे शो ऑफ. कारण आजकाल असं झालंय की तुम्हाला किती तुमचे चाहते आहेत याच्यावर तुम्हाला काम मिळायला लागलं आहे, तेव्हा चाहते वाढवण्याच्या मागे आहेत, कामाचा दर्जा सुधारण्याच्या मागे निघत नाहीये. हे अगदी स्पष्ट दिसून येतं. सगळ्याचे सगळे नाही म्हणत, मनोरंजनासाठी, कारण ते बसून असतात तासनतास, त्यामुळे त्यांना पण विरंगुळा हवा म्हणून ते करतात. पण फक्त हेच करणारे सुद्धा काही जण आहेत की जे खरोखरच कामाकडे कमी लक्ष देतात आणि या गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. स्वतःच्या व्यक्तिरेखेचा विचार करावा अशी व्यक्तिरेखा खास काही करत नसते. नुसतीच आपले काय म्हणतात त्याला एकमेकांवर नटकारस्थानं करणं किंवा नायिकेने रडत राहणं एवढंच असतं. त्यामुळे त्यांना हा काही अभ्यास करावाच लागत नाही. म्हणजे मी सांगते तुला आजकाल असं म्हणतात म्हणजे की ज्याला त्याला दिलेले संवाद पाठ करता येतात तो माणूस काम करतो. फार अपेक्षा नाही, तो कलाकार फार अपेक्षा नाही, बस लाईट बरोबर घे, तिथे जाऊन उभा राहा आणि तुझे संवाद तू बोल. या बाबतीमध्ये राकेश बेदींची मुलाखत मी वाचत होतो. त्यांनी दिले आहे धुरंधर चित्रपटासाठी सर्वांच्या ऑडिशन झाल्या होत्या. मुकेश छाबरा म्हणून जे कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये. तर हल्ली एक असा ट्रेंड आहे की तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किती आहेत त्यावरती तुम्हाला त्या चित्रपटात किंवा दूरदर्शन मालिकांमध्ये घ्यायचं की नाही हे निर्माता आणि दिग्दर्शक ठरवतो. हे तुम्ही अभिनेता अभिनेत्री म्हणून किती थोर आहात हे फारसं महत्त्वाचं नाही. तर राकेश बेदींनी सांगितलं होतं की मला हा प्रश्न त्यांच्या असिस्टंटनी पहिलाच विचारला, सर आपके कितने फॉलोअर्स हैं? मला हे माहितीच नव्हतं. यूज नाही करता हूँ. तो ठीक है ऑडिशन दे दीजिए. त्याचा स्वरच बदलला नाही. पण जेव्हा मुकेश छाबराच्या कानावर एक गोष्ट केली तेव्हा त्यांनी त्या असिस्टंटला झापला. तुला माहिती ना हा माणूस कोण आहे, हा किती वर्ष काम करतोय, काय परिमाण लावतोस तू, काय प्रमाण लावतोस तू, हे योग्य नाही आहे. तू बाजूला मी बघतो काय. पण ते नेमके तिथे होते त्यामुळे पुढचं घडलं, अन्यथा त्यांना कदाचित भूमिका मिळाली नसते. असो विजय, मला एक वेगळा प्रश्न असा तुझ्या बाबतीत. मराठी भाषेत नाटकाची परंपरा ही दैनिकप्रमाण आहे, बरोबर, पण त्याचबरोबरीनं अजून कोणत्या भाषांमध्ये नाटक हे प्राधान्यपणे होताना आढळते याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आता उत्तर देण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. आता बरीचशा लेखावर माझ्या सगळ्या प्रवासामध्ये ना एक फार महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे रत्नाकर मतकरी. आणि मतकरींकडे अशी सवय लागली की मी त्यांचं नाटक दिग्दर्शित करत असेल किंवा नसेल, जमून त्यांनी लिहिलेलं वाचायचं आणि आम्ही ऐकायचं. ती सवय खतखत आणि आलं भाग आहे. तर त्यामुळे ते टिकलं. म्हणजे नाटक कोणीही करू दे, जरा ऐकूया बसून. त्यामुळे ती कानाला सवय लागली. तर त्यामुळे मतकरी फार महत्त्वाचं आहे त्या बाबतीत. आणि त्यांच्या चौकटी लेखन आपल्याला कल्पना आहेच. मग ते मराठी सोडून मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची माझा
त्यामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संबंध आला. पूर्वी मुंबईमध्ये वेगवेगळ्या भाषांची नाटकांचे महोत्सव व्हायचे, आता ते होत नाही. पण जसं महाराष्ट्र आहे तसं इतर काही राज्य म्हणजे गुजराती नाटक होतं चांगल्यापैकी. कधी कधी असं म्हणतात की गुजराती नाटकं मराठीमध्ये भाषांतरित होऊ नव्हतात. पण तुम्ही जर का त्याचा इतिहास बघितला तर आपल्याकडे जसे बालगंधर्व होते तसे गुजरातीमध्ये जयशंकर सुंदरी नावाचे जे ग्रस्त होते, जे स्त्री पार्टी अभिनेते म्हणून आज अहमदाबादला त्यांच्या नावाचं थिएटर पण आहे. फरक इतकाच होता की ते गुजराती असल्यामुळे जास्त प्रॅक्टिकल असावे, त्यामुळे गंधर्वांसारखं त्यांनी सगळं नंतर उलटून टाकलं नाही, ते व्यवस्थित राहील जयशंकर सुंदरी. तसं बंगाल तुम्ही विसरूच शकत नाही की नाटकामध्ये बंगालचं जसं प्रादेशिक चित्रपट तसं बंगाली आणि बंगालचं नाटक आणि माझ्या सुदैवाने ते मला भरपूर बघायला मिळालं. पण ते बंगालमध्ये तुम्ही बादल सरकार, उदाहरणार्थ लेखनात बादल सरकार आणि दिग्दर्शनात रोज सकाळी उठून ज्यांचं आमचे पंडित सत्यदेव दुबे म्हणाले पैर पकडो और नींद सुरू करो, असे शंभू मित्र शंभू मित्रा ज्यांना आपण म्हणू, तर ते शंभूदांचा प्रत्यक्ष संबंध आहे. त्यानंतर आपल्या सगळ्यांना अभिनेता म्हणून माहिती असलेले उत्पल ज्या पद्धतीचं नाटक करायचे त्यांचे यातली इंटरव्ह्यूमध्ये लोकांना सांगतो त्यांचं नाटक खूप लाऊड असायचं. तर त्यांना एका विद्यार्थ्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने आम्ही काय ऐकायला होतं माझे प्रश्न विचारला की उत्पल तर वाय यू सो लाऊड इन युअर काइंड ऑफ थिएटर. ते म्हणाले सन आय एम लाऊड बिकॉज आय वॉन्ट टू बी हर्ड. माझं ऐकावं यासाठी मी नाटक करतो. तापस सेन नावाचे एक ग्रस्त होते, तसं प्रकाश होते ना म्हणजे आपल्याला फार कष्ट पडते. त्यानंतरचा भाग जो आपल्याकडे फार कमी नंतर आला तो म्हणजे नॉर्थ ईस्ट. तुम्ही मणिपूरला जा आणि मणिपूरला रतन थियम ज्या पद्धतीचं नाटक करतात किंवा रतन थियम ज्या रतनला गेले व्हिज्युअल्स नाटक म्हणजे त्यांनी नाटकाची परिभाषा बदलून टाकली. आम्हाला ते बघत असताना मला त्याचे शब्द कळतात की नाही हे महत्त्वाचं नाही, इतकी सुंदर त्याच्यामध्ये रचना होती चित्रांची की त्याच्यात गुंतणं आणि ज्या पद्धतीने ते नाटक करतात. कोरस रेपरटरी कंपनी ते शेती करतात अभिनेते, तेच दुपारी नाटकाची तालीम करतात आणि संध्याकाळी प्रयोग करतात ते नाटक. त्यानंतर तुम्ही जर हबीब तन्वीरांचं नाटक बघितलं मध्य प्रदेश, इतकं सक्षम नाटक, चरणदास चोरसारखं नाटक तुम्हाला पटकन बघायला मिळणं अतिशय अवघड. तुम्ही साऊथला गेला तर कमलम नारायण पनिकर, अरे म्हणजे नाट्यशास्त्राचा गाढा. तुम्ही चंदीगडला जाऊन नाटक केलं तर नीलम मानसिंग चौधरी, ही सगळी मंडळी किंवा बंगालमध्ये रुद्रप्रसाद सेनगुप्ता आणि आत्तापर्यंत कौशिक सेनपर्यंतची माणसं तुम्हाला बंगाली नाटक आहे जसं मराठी आहे तसं ते ज्याला आपण म्हणजे बंगाल्यांबरोबर कधी चुकून चर्चेला बसलं तर ते चर्चा मध्यात आल्यानंतर एकच नाव घेतात आणि मग पुढे चर्चा थांबते. ते म्हणतात टागोर, आपण पुढे काय करणार, चर्चा थांबते. तर म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली नाटकं ही तिकडे अजूनही सादर होतात, ज्याला अजूनही चर्चा सुरू आहे की यांना लौकिक नाटक म्हणावं की नाही. तर त्यामुळे महाराष्ट्राला थोडंच नाही, महाराष्ट्र इतकं नाटक कुठेच होत नाही आणि महाराष्ट्र इतकी संहिता लिहिल्या कुठेच चालत नाही. म्हणजे रोहिणी म्हणते तशी परिस्थिती मराठी नाटकात सुदैवाने नाही. आजही वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले जात आहेत मराठी नाटकात, लेखक आहेत. आणि आता म्हणजे मला कळण्यात रोहिणी स्वतः सुद्धा एकेकाळी फक्त सही परांजपे होता, आज 8 ते 10 स्त्री लेखक आहेत आपल्याला जे नव्या पद्धतीने नाटकाकडे संबंध समाजाकडे बघतात. ते मात्र महाराष्ट्रात इतकं आता इतर भाषेत पडते
थिएटर होताना दिसत नाही. कोकणीत खूप थिएटर होतं, पण ते ज्याला थियात्र म्हणतात, म्हणजे थियात्र म्हणजे थिएटर, ते त्या प्रकारच्या कोकणीत होतं. म्हणजे ख्रिश्चन लोक बोलतात त्या कोकणीत, ते भरपूर होतं. म्हणजे तिकडे गोव्यामध्ये फुटबॉल आणि थिएटर बघणे हे म्हणजे हे ते करतातच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. तर या पद्धतीचं नाटक भारतभर चालू आहे. आत्ता भारत महोत्सव झाला, त्याच्यात महाराष्ट्रातले 3-4 नाटकावरील माझं नाटक होतं, घाबरायचं नाही, ते सिलेक्ट झालं. तर आम्ही त्याचा प्रयोग करायला गेलो तर संबंध भारत आणि भारताच्या बाहेर गेलं. 200च्या वर नाटकांचा महोत्सव दिल्ली आणि इतर ठिकाणी झाला. मला ओडिशामधला एक नाटककार भेटला, त्याने 114 नाटकं लिहिली. 114, त्यात लहान मुलांची सुद्धा आहे. गुजराती एक लेखक आहे मुंबईत, प्रवीण सोळंकी, त्यांनी 200च्या वर नाटकं लिहिली आणि ह्या सगळ्यांचे प्रयोग झाले. म्हणजे मजा अशी की महाराष्ट्राला तोड जरी नसली तरी इतर भाषेमध्ये फार चांगलं काम करतायत. फक्त आपल्याकडे कायम आपल्याला सपोर्ट उत्तम असल्यामुळे व्यवसाय होतो तो फार इतर कमी राज्यांमध्ये तितका होत नाही. त्यांच्याकडचे कर म्हणजे टॅक्स पुष्कळ, त्यामुळे तो होत नाही. तरी केरळमध्ये सुद्धा मोहनलाल नावाचं जे फार मोठे केरळमध्ये सुपरस्टार आहे, त्यांनी केलेलं कर्णभारत नावाचं संस्कृत नाटक मी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर म्हणजे आम्ही सेलिब्रिटी क्रिकेट लीग खेळत होतो तेव्हा ते मला भेटले. मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले की तो एकच नाटक मी करू शकतो, पण मी आता मला मिळालेल्या पैशातून तिरुवनंतपुरमला नाट्यगृह बांधलं आणि जिकडे 500 गाड्या पार होऊ शकतात आणि आता तिकडे नॅशनल फेस्टिवल्स होतात. तर नाटक ही गोष्ट असलेली खरं सांगतो, प्रत्यक्ष जोपर्यंत आपण प्रत्यक्ष एकमेकांची संप्रेषण करतो तोपर्यंत हे माध्यम होत राहणार. AI कसला धोका या माध्यमाला नाही. त्यामुळे ते समोरच आहे ना, तुमच्या समोर ती गोष्ट घडते आणि ते खरंच सगळीकडे. फक्त आता काय होतं, इतर खर्च वाढल्यामुळे ते महोत्सव इकडे होत नाही किंवा आपण तिकडे जाण्याचं प्रमाण कमी झालंय. पण इतर इतक्या राज्यांमध्ये नाटक निश्चित चांगल्या पद्धतीने आपण हळूहळू शेवटाकडे येतोय. तर मला रोहित तुला असं विचारायचं आहे की तू कविता करतेस, काही कथा पण लिहिली आहेस, तर तुझ्या आवडीच्या एकूण कविता आम्हाला ऐकवू शकशील का? आम्हाला नक्कीच ऐकायला चालेल. 2 कविता मी ऐकवते आहे. त्यातली पहिली आहे, त्याचं शीर्षक आहे सुंदर. किती सहज बोलून जातो आपण कुणालाही कशालाही सुंदर. सुंदर म्हणजे नेमकं काय याचा विचार केला का क्षणभर? जे सुंदर दिसतं ते सुंदर असतंच असं नाही. सौंदर्याला असा सोन्यासारखा आपला कस नाही. सौंदर्य म्हणजे पाचूच्या पानात घडलेले अदृश्य आवाज शोधणं, केसात दरवळणाऱ्या मोगऱ्या कुणाचा तरी स्पर्श शोधणं, गोऱ्या हातावरच्या मेहंदीत त्याचं नाव शोधणं. सौंदर्य म्हणजे मातीचा गंध द्यालेल्या वाऱ्यावर कवितेच्या ओळीत लिहिणं, असलं वगैरे काही नसतं. वास्तव काही वेगळंच असतं. आयुष्य नसतं हळूवार मरमरीत, कधी कधी टोचतं सुखही भरजरी, कधी हसून सगळेच भोवती असतं सोबत एकटेपणाचं संगीत. ऊनच जाळत राहतं प्रत्येक झाडाच्या सावलीत. आयुष्य वाटायला लागतं करून श्वासानेही वाटत नाही गुरु. पण सौंदर्य असतं आपल्या दृष्टीत, दुसऱ्यासाठी स्वप्न पाहायची आपल्या देखील. दुःखांचा कान धरून उभं करावं उन्हामध्ये, दुःखांचा कान धरून उभं करावं उन्हात, एक खट्याळ होऊन जपावं मनात. अंधार मागून बसलेल्यांना द्यावं चांदण्याचं वाण, ज्यांच्याशी बोलायला नाही कुणी द्यावा त्यांना समवेदनेचा कान. व्हावं दुरावलेल्या लोकांमधला फूल, व्हावं दुरावल्या लोकांमधला फूल, शिशिरातही व्हावं हिरवं कंच फूल. कुणाची तरी उगाचच करावी तोंड भरून स्तुती, पाठवाव्या कोणाला निमित्ताविना भेटी.
आयुष्य आहे सुंदर, आयुष्य आहे सुंदर. पुढची कविता जरा विनोदी आहे आणि आमच्या मालिकांच्या क्षेत्राविषयी आहे. आता लेखक म्हणतो उद्या जेव्हा मी मरेन, एखाद्या सिरियलचा एपिसोड लिहिताना किंवा आता काय ड्रामा लिहावा म्हणून मेंदूशी लढताना, शूटिंग जाईल थांबून, एपिसोड काही थांबून, प्रोडक्शनवाला म्हणते उठा उठा एवढा नका मारू, निदान त्याआधी 10-15 एपिसोडची बॅक तरी करू. सावध होतील लेखक, मत करू, म्हणतील जागा रिकामी झाली, आता आपली तुम्ही भरू. बरी लिहित होती म्हणतील चॅनलवाले, 4 ओळी जरी खरडतील पेपरवाले, लेखन क्षेत्राची होईल हानी बिनी, मग काय नवा लेखक नवी कहाणी. स्वर्गातही असेल का हो एखादं चॅनल, तिथेही असेल का फीडबॅक, टीआरपी, आर्टिस्टच्या ऍडजस्टमेंट, वेळ कमी म्हणून फक्त छापाछापी, तिथेही असतील का आयुष्याला वैतागलेले ईपी, उन्हात राबणारे डिरेक्टर, 24 तासांची शिफ्ट करणारे ऍक्टर, तिथेही असेल का जिंकलेली स्पर्धा, कला असेल का कोपऱ्यात घेऊन जीव अर्धा मोडला, की म्हणतील देवदेवता तुम्हाला मुक्त आहे हे देवाचा अंगण, जिथे सरस्वती करेल तुमचं औक्षण, मनाला येईल ते कला व्यक्त, कला ही बंधनात नसते, असते मनस्वी, असते मुक्त. गेले होते स्वप्नामध्ये हरवून, कोणीतरी केलं जागा हलवून, हो मॅडम उठा, चालला नाही वाटेल तेव्हा मरून. आजींना गावाला पाठवायचे फार वचवच करतात, आजोबांना हार्ट अटॅक आणायचे फार कटकट करतात, काकूच्या फोटोला हार घालायचे त्यांच्या डेट्स नाही, काकाला वाईंड अप करा परवडणारे रेट्स नाही, तिला प्रेग्नंट करायला, विषमाला करायला, जिन्यावर पडायला, जमिनीत काढा. मेल्यावर येत होती हिप्पीची प्रेमळ साथ, पण मी म्हटलं बाय बाय, दिलेली ब्रेक ते वाद. आपणही याच नोटवर म्हणूया दिलत्याने ब्रेक बाद तुमच्याशी संवाद साधून मराठी भाषेबद्दल एवढं छान विस्तारित बोलून आम्हाला त्यांनाही खूप आनंद झाला. पुन्हा लवकरच भेटूया, मराठी बोलूया, चांगलं मराठी बोलूया.